नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत, तुमचा पॉलिटिकल अॅनालिस्ट आणि स्ट्रॅटेजिस्ट मित्र. परत एकदा तुम्हाला भेटायला आलोय आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. आज शिवजयंती आहे, त्यामुळे एरवी मी नेहमी राजकारणावरच चर्चा करतो तुमच्याशी, पण यावेळेला मी राजकारणाव्यतिरिक्त तुमच्याशी बोलणार आहे आणि माझा विषय आजचा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजकीयच विषय आहे, पण राजकारण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं होतं आणि राजकारणाचा उपयोग करून त्यांनी समाजामध्ये कशी क्रांती केली, हे याची चर्चा मी तुमच्याशी करणार आहे. माझा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर नेहमीप्रमाणे तुम्हाला निवेदन करतो की कोविडचं संकट परत आलेलं आहे, तर सर्वांनी स्वतःच्या कुटुंबाची, समाजाची योग्य ती काळजी घ्या. शासकीय निर्देश सगळे तंतोतंत पाळा. तर मग आता मी माझा व्हिडिओ सुरू करतो. आजचा विषय परत एकदा सांगतो. आजचा विषय आहे शिवजयंती आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. आपण लहान वयापासूनच आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये छत्रपतींबद्दल वाचतो की त्यांनी अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं कापली, दिल्लीला आग्र्यावरनं ते पळून आले, त्याच्या औरंगजेबाच्या हातावर तुरी ठेवून वगैरे. याच्या पलीकडे आपल्याला महाराजांबद्दल किती माहिती असते, हा एक फार मोठा चर्चेचा प्रश्न आहे. मी आज तुमच्याशी जे बोलणार आहे, ह्या 3 विषयावर तर बोलणारच आहे. म्हणजे अफजल खानाशी झालेलं त्यांचं प्रतापगडावरील युद्ध म्हणतोय आपण, ऐकलंय ते फक्त नेहमीप्रमाणे की त्यांनी अफजल खानाचा कोतळा काढला एवढंच ऐकलंय, पण इट वॉज अ वॉर. ते प्रतापगडचं युद्ध होतं. दुसरं म्हणजे दिल्लीहून आग्र्यावरनं महाराजांनी कशा रीतीने सुटका करून घेतली आणि त्यांनी औरंगजेबाला कसं मामा बनवलं, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरं म्हणजे शाहिस्तेखानाला कसं त्यांनी, जो आताच्या भाषेत म्हणायचं झालं तर तो सर्जिकल स्ट्राईक होता, त्याचं नियोजन, कार्यवाही त्यांनी कशी केली, हे 3 विषय तर मी हाताळणारच आहे. पण त्याही पलीकडे महाराज इतर राज्यकर्त्यांपेक्षा कसे वेगळे होते, राजकारणात कसे वेगळे होते, वैयक्तिक जीवनात कसे वेगळे होते, सामाजिक जीवनात कसे होते, राजकीय जीवनात कसे होते, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातनं त्यांची दूरदृष्टी कुठे होती, त्यांना नवीन नाविन्याचा कसा वेध होता आणि ते अति सावध कसे होते, सदा सावध कसे होते, याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असं म्हणून मी माझ्या व्हिडिओ सुरू करतो. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांनी अफजल खानाचा कोतळा काढला, पण तुम्हाला खरं सांगू का, त्यांनी फक्त अफजल खानाला मारलंच नाही, ते फार मोठं प्रचंड असं युद्ध होतं. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की ब्रिटिश डिफेन्स अकॅडमीमध्ये आज पण प्रतापगडचं युद्ध हा त्यांचा अभ्यासातला एक भाग आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की ते प्रतापगड नुसतं अफजल खानाला मारणार होतं, ते प्रतापगडचं युद्ध होतं, प्रचंड मोठं युद्ध होतं. प्रत्यक्ष युद्ध झालं नाही तेवढं मोठ्या प्रमाणात, पण ते त्याचे नियोजन, त्याची तयारी आणि त्याचं एक्झिक्युशन हे महाराजांनी ज्या रीतीने केलं, त्यामुळेच ते प्रतापगडाच्या युद्धामुळे महाराज इतर राज्यकर्त्यांपेक्षा एकदम एका वेगळ्या स्तरावर गेले. महाराजांना माहिती होतं, तो जवळजवळ 10 ते प्रचंड मोठं सैन्य घेऊन अफजल खान ते महाराष्ट्रात आला होता. सगळीकडे देवळं पाडत होता, देवळातल्या मूर्ती फोडत होता, जनतेवर अन्याय करत होता. अशा वेळेला त्याला समोरासमोर भिडणं म्हणजे मृत्यूच्या दरवाज्यात जाणं असं होतं, हे महाराजांना पूर्ण ठाऊक होतं. म्हणून महाराजांची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग हे एक अभूतपूर्व असंच होतं. महाराजांनी स्ट्रॅटेजी काय केली, तर महाराजांना माहिती होतं की त्याला भेटायला त्याच्या प्रांतात जाऊन आपण युद्ध केलं त्याच्याबरोबर तर आपण हरणार. म्हणून महाराजांची स्ट्रॅटेजी अशी होती की त्याला आपल्याकडे बोलवायचं आणि ते पण अशा ठिकाणी बोलवायचं की तो परत जाऊ शकणार नाही. त्यांनी प्रतापगडचीच निवड का केली, हा कधी विचार तुम्ही केलाय? महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटण्यासाठी प्रतापगडचीच निवड का केली? तुम्ही आता पण प्रतापगडावर गेलात तर तुम्हाला दिसेल तिथे प्रचंड आता पण मोठे जंगल आहे. तर त्या काळात 16व्या शतकामध्ये ते जंगल केवढं मोठं असेल आणि किती घनदाट असेल. म्हणून महाराजांना असं पाहिजे होतं की तो इथे भेटायला आला तर परत जाता कामा नये, परत जाणं त्याला अशक्य व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी, आणि त्याला आणणं म्हणजे काय, एक इन्व्हिटेशन लेटर पाठवलं आणि बाबा तुम्हाला भेटायला प्रतापगडावर ये असं काही नव्हतं. अफजल खान देखील एक मुरलेला राज्यकर्ता होता, एक हुशार आणि पराक्रमी असा तो सरदार होता. फक्त कावेबाज आणि धोकेबाज होता.
हे महाराजांना पूर्ण माहीत होतं. त्यामुळे प्रतापगडावर म्हणजे महाराजांना त्यांना आपल्याला भेटायला आपल्या राज्यात आपल्या जवळ बोलवायचं होतं. त्यावेळेला महाराजांनी स्ट्रॅटेजी काय केली, नियोजन काय केलं, तर महाराजांचं हेर खातं हे प्रचंड प्रभावी होतं, कार्यक्षम असं हेर खातं होतं. आणि त्या हेर खात्याचा अति योग्य उपयोग करून महाराजांनी ही स्ट्रॅटेजी बनवली. आणि ही स्ट्रॅटेजी म्हणजे काय बनवली, तर महाराजांनी हेर खात्यातर्फे बातम्या पसरवायला सुरुवात केल्या की अफझल खान महाराष्ट्रात आलाय, स्वराज्यामध्ये आलाय, आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्याला घाबरले. आता ही नुसती बातमी सोडून तो एवढा मोठा हुशार आणि पराक्रमी मुत्सद्दी अफझल खान के दिल त्या बातमीवर विश्वास ठेवणार होता नाहीच. पण त्याला मनात त्याच्यामध्ये त्याच्या बुद्धीमध्ये ही गोष्ट कायम रुजवण्यासाठी महाराजांनी मोठं प्लॅनिंग केलं, मोठं नियोजन केलं. ते म्हणजे आपल्या हेर खात्यातर्फे सतत काही ना काही इन्सिडेंट्स, काही काही प्रसंग त्याच्या कानावर जातील याची तजवीज करून टाकली. म्हणजे असं म्हणतात की महाराज आणि महाराजांनी त्यासाठी काय केलं, तर आपण घाबरलो, हा निरोप आणि हा संदेश आणि ही बातमी ही अत्यंत खरी आहे हे त्याला वाटण्यासाठी महाराज त्याचं नाव दरबारामध्ये काढलं की महाराजांच्या चेहऱ्यावर घाबरण्याचं एक्सप्रेशन दिसत असत. अफझल खान म्हटलं की महाराज भिंतीकडे तोंड करून उभे राहत. ह्या अशा प्रसंगातून हे प्रसंग अफझल खानकडे पोहोचवण्याची तजवीज हेर खात्याने केलेली होती. त्यामुळे मी जसं म्हटलं अगोदर तसं नुसतं त्याला कळलं निरोप पाठवून की शिवाजी महाराज घाबरले म्हणून तो काय महाराजांना भेटायला येणार नाही. त्याच्या मनामध्ये ती खात्री व्हायला पाहिजे होती की महाराज खरोखरच आपल्याला घाबरले, आणि त्यासाठी महाराजांनी हे नाटक सुरू केलं. आणि त्याच्याच जोडीला महाराजांनी काय केलं असेल, तर एक आपल्या शत्रूला कधीही अंडर एस्टिमेट करायचं नसतं हे तत्व महाराजांना माहित होतं. आणि त्यासाठी महाराजांनी त्याचं जे काय व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाच्या, अफझल खानाच्या व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे अभ्यास केलेला होता. त्याची उंची काय, त्याचं वजन काय, तो काय खातो, काय पितो, काय करतो, त्याच्या सवयी काय, याचा पूर्णपणे अगदी डिटेलमध्ये महाराजांनी अभ्यास केला होता. आणि त्या अभ्यासाला अनुसरून आपली स्ट्रॅटेजी त्यांनी बनवली होती. म्हणजे त्याला भेटल्यानंतर त्याच्याशी जर युद्ध झालं, व्यक्तिगत युद्ध झालं, तर आपण काय स्ट्रॅटेजी करायची, त्यासाठी महाराजांनी त्या काळामध्ये त्याच्याशी बोलण्याचं जे काही तंत्र सुरू केलं होतं, त्या काळामध्ये महाराज स्वतःला देखील निरनिराळ्या माध्यमातून स्वतःला ट्रेन करत होते, प्रशिक्षित करत होते त्याला भेटण्यासाठी. आणि ह्या बातम्या त्याच्याकडे जातच होत्या हेर खात्यातर्फे की महाराज घाबरले, महाराज अफझल खानाचं नाव ऐकलं की महाराज घाबरतात वगैरे वगैरे. त्यामुळे हळूहळू त्याला असं वाटायला लागलं, त्यामुळे महाराज तुम्हाला इथे तुमच्या दरबारामध्ये येऊन भेटू शकत नाहीत, ते अत्यंत घाबरलेले आहेत, ते लहान आहेत, त्यांनी जे काय केलं ते असं होतं आणि तसं होतं, ह्या सगळ्या बातम्या गेल्यामुळे हळूहळू अफझल खानाला असं वाटायला लागलं की छत्रपती शिवाजी महाराज मला थोडेफार घाबरायला लागले. आणि तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की बाबा मी तुम्हाला भेटायला येतो. हा जेव्हा निर्णय त्यांनी घेतला अफझल खान, त्याच वेळेला तो खरं तर युद्ध हरला होता. त्याला हे माहिती नव्हतं की आपल्याला आपला प्रतिस्पर्धी म्हणजे जे शिवाजी महाराज आहेत काय रसायन आहे, काय कॅरेक्टर आहे, हा कसल्या प्रकारचं युद्ध आहे याची त्याला काहीही कल्पना नव्हती. महाराज इतके पराक्रमी असतील, महाराज इतके हुशार असतील, महाराजांचं नियोजन इतकं परफेक्ट असेल, आणि महाराज आणि अफझल खान हे दोघे एकमेकांना भेटले, हे काय कसलं तहाची बोलणी करण्यासाठी भेटले नाही. अफझल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांना मारायचंच होतं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अफझल खानला मारायचंच होतं. त्यासाठी ते भेटले होते. महाराजांनी यासाठी या प्रतापगडाच्या याच्या युद्धासाठी, या युद्धाचा भाग म्हणजे कसं होतं, नियोजन कसं होतं, प्रतापगडची निवड करण्यामागचं कारण त्याच्या बाजूला पसरलेला पूर्णपणे घनदाट असलेलं जंगल, आणि हा अफझल खान मूर्ख माणूस आपल्याकडे तोफगोळे वगैरे तोफखाना घेऊन आलेला होता. कळलं की नाही, मोठं सैन्य जनान खाना आपल्या बरोबर घेऊन आले. जनान खाना त्यांनी आणलेला नव्हता, पण तो हत्ती घोडे वगैरे सगळं तो घेऊन आलेला होता, प्रचंड मोठं सैन्य घेऊन आला. आणि त्या लवाजण्यासह तो प्रतापगडावर यायला सुरुवात झाली, यायला तयार झाला. आणि हे करत असताना महाराजांनी स्ट्रॅटेजी केली. ज्या दिवशी त्याची आणि महाराजांची भेट होणार होती त्यावेळेला सगळं आपलं जे काही सैन्य होतं ते त्या प्रतापगडाच्या खोऱ्यामध्ये सगळं सैन्य
जय्यत तयारी ठेवली होती. आणि त्या सैन्याने पेशव्यांना तिथे उभं करून पेशव्यांनी त्या घनदाट जंगलातली अनेक झाडं कापून ठेवलेली होती अर्धवट, जेणेकरून जेव्हा कदाचित जर युद्धाचा प्रसंग आला तर अफझल खान आणि त्याच्याबरोबर आलेले सैन्य परत जाता कामा नये. त्याशिवाय त्याचं जे खाली रायगड प्रतापगडाच्या पायथा आणि परिसरात जे त्याचं सैन्य पसरलेलं होतं त्यांना वर येता कामा नये, यासाठी प्रचंड मोठे दगड, धोंडे आणि सगळी झाडं अर्धवट कापून ठेवलेली होती, जेणेकरून युद्धाचा प्रसंग आला तर खालच्या सैन्याला वर यायला मिळता कामा नये आणि वरती आलेला अफझल खान आणि त्याच्याबरोबरचं सैन्य गडाखाली जायला त्याला मिळता कामा नये, याची तजवीज महाराजांनी आपल्या प्लॅनिंग मधनं केलेली होती. त्यामुळे प्रतापगडाची युद्ध हे काय नुसतं फक्त महाराजांची आणि त्याची भेट झाली आणि संपलं असं काही नव्हतं. त्याचं नियोजन महाराजांनी अगोदर 3-4 महिने 5-6 महिने अगोदर सुरुवात केलेली होती. ते कॅरेक्टर अफझल खानाचं पूर्णपणे त्यांनी अभ्यास केलेला होता आणि तशी स्वतःची जय्यत तयारी केलेली होती. व्यक्तिगत तयारी पण त्यांनी केली होती, कारण त्यांना देखील अफझल खानला मारायचंच होतं आणि अफझल खानाला छत्रपतीला मारायचं होतं. त्यामुळे त्यांची भेट झाल्यावर हा माणूस दगाबाज आहे आणि हा माणूस दगाबाजी करणार याची पूर्ण खात्री महाराजांना होती. त्यामुळे ती जी वाघनखं वगैरे घेऊन गेले महाराज त्याला भेटायला, आणि त्याला भेटायला गेले ते रायगड प्रतापगडच्या पायथ्याशी गेले, तिथे मोठा मंडप उभारला आणि प्रत्येक वेळेला अफझल खान जेव्हा प्रतापगडावर त्यांना भेटायला यायला लागला त्या वेळेला महाराजांनी अशी स्ट्रॅटेजी केली की त्याच्याच बरोबर त्याला पहिलं नाही सांगितलं महाराजांनी की तू वर येताना तू फक्त तुझा सय्यद बंडा म्हणजे तुझा वैयक्तिक अंगरक्षकालाच घेऊन येशील, तर तो आलाच नसता. त्यामुळे महाराजांनी त्याला वर जवळ वरती खेचत आणत असताना त्याचे सैन्य कपात कशी होईल न मारता चर्चेने हे ठरवलं होतं आणि ती तशी पॉलिसी त्यांनी एक्झिक्यूट केली. जेव्हा महाराजांना तो भेटायला आला त्यावेळेला त्याच्याबरोबर फक्त सय्यद बंडा होता आणि तो सय्यद बंडा म्हणजे महा डेंजरस असा त्याचा अंगरक्षक होता. त्याची बॅग टाळण्यासाठी महाराजांनी शेवटच्या क्षणाला सांगितलं की निरोप पाठवला त्याला की महाराज तुम्हाला भेटायला यायला तयार आहेत, पण त्या सय्यद बंडाला तुम्ही बरोबर आणू नका, ती तुमच्याशी वैयक्तिकच तुम्हाला भेटणार आहेत म्हणून. शेवटच्या क्षणाला त्यांनी जेणेकरून महाराज आणि अफझल खान हे दोघे एकटेच असतील याची तजवीज महाराजांनी केली आणि सय्यद बंडा शेवटच्या क्षणाला अफझल खान बरोबर त्या भेटीच्या वेळेला तिथे उभा राहता. महाराजांना भेटायला तो जेव्हा आला तेव्हा त्याला महाराजांना मारायचं होतं आणि महाराजांना त्याला मारायचं होतं आणि हा माणूस दगाबाजी करणारे ठरलेलंच होतं. त्यानुसार त्यांनी महाराजांना मिठीत देऊन वगैरे केलं. त्या क्षणीच महाराजांनी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे महाराजांनी सर्व प्रकारची वैयक्तिक तयारी केलेली होती. म्हणजे हे जर मल्लयुद्ध झालं असतं, म्हणजे त्यांनी मिठीत घेतल्यावर मल्लयुद्ध झालं ना, त्या मल्लयुद्धातनं त्याच्या मिठीतनं बाहेर कसं यायचं याचं प्रशिक्षण देखील महाराजांनी घेतलेलं होतं. त्यामुळे त्यांनी एवढा मोठा उंच धिप्पाट माणूस जेव्हा त्या एखाद्या आपल्यापेक्षा कमी उंचीच्या माणसाला आपल्या मिठीत घेतो आणि त्यांना हे करतो, त्याच्या मिठीतनं बाहेर पडणं ही काही साधी सुधी गोष्ट नव्हती आणि सराव केल्याशिवाय ही गोष्ट शक्य पण नव्हती. पण महाराजांनी या सर्व गोष्टींचा सराव केलेला होता. म्हणून क्षणार्धात त्यांना जेव्हा कळलं की हा माणूस आपल्याला पाठीमध्ये वार करतोय आणि आपली मान दाबून आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतोय, त्या क्षणीच महाराज सावध झाले आणि जे काय पुढचं रामायण घडलं त्याचा पुतळा काढण्याचं ते घडलं. त्यावेळेला तर सय्यद बंडा मारला गेला, त्याला अफझल खानाला मारला गेला. आलेलं सैन्य, खालचं सैन्य, प्रतापगडाच्या तळाशी असलेलं सैन्य वर येऊ नये म्हणून इशाऱ्यानंतर पेशव्यांनी सगळी झाडं जी अर्धवट कापून ठेवली होती ती सगळी धडाधड कापून टाकली, जेणेकरून ती झाडं खाली पडून त्याचा पोपकार आणि त्याचे सैनिक वरती येऊ नये. त्यामुळे हे अशा प्रकारचं युद्ध म्हणजे काय फक्त तलवार भाले घेऊन घोडेस्वार घेऊनच युद्ध करणं असं नव्हतं. प्रतापगडचं युद्धाचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन ह्यानेच प्रभावित होऊन ब्रिटिश डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रतापगडचं युद्ध आजही त्यांच्या शिक्षणाचा एक भाग आहे. प्रतापगडच्या युद्धाने महाराजांचं शौर्य एका अलौकिक अशा वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं. दिल्लीवरनं महाराज औरंगजेबाच्या कैदेने सटकले. मी तर म्हणतो की त्यांनी ना त्या औरंगजेबाला, तुम्हाला खरं सांगतो,
राजकीय औरंगजेब पण फार हुशार होता, पराक्रमी होता, पण 60% गुण मिळवणारा मुलगा आणि 99% मिळवणारा मुलगा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो ना. तोच फरक शौर्य, बुद्धिमत्ता, प्लॅनिंग या बाबतीत महाराज आणि औरंगजेबामध्ये होता. औरंगजेब फर्स्ट क्लास मिळवणारा स्टुडंट होता, तर महाराज 99% मिळवणारे होते. त्यामुळे त्यांनी औरंगजेबाला पहिल्यापासून मामा बनवला. त्यांना ज्या क्षणाला कळलं ना की आपली आता याच्यातनं काही सुटका नाही, यांनी आपल्याला दगाबाजीने इथे आणलंय आणि हा आपल्याला मारणार, हे जेव्हा त्यांना कळलं त्यावेळी त्यांनी अशा रीतीने प्लॅनिंग केलं आग्र्यामध्ये आणि अक्षरशः त्याला औरंगजेबाला मामा बनवला. आणि मामा बनवत असताना बनवताना देखील पुण्यातनं इकडनं निघताना, राजगडावरनं निघतानाच त्यांनी हेरखात्याचा अशा रीतीने उपयोग करून घेतला की जेणेकरून त्यांनी अनेक बातम्या पसरवल्या होत्या ते महाराज दिल्लीला पोहोचेपर्यंत. शिवाजी महाराज 15 फूट उंच उडी मारतात. शिवाजी महाराज 30 फूट लांब उडी मारतात. शिवाजी महाराज असं करतात, शिवाजी महाराज अदृश्य होतात, शिवाजी महाराज आता या क्षणाला असतील तर दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या शहरात असतात. अशा प्रकारच्या बातम्या त्यांनी हेरखात्यातर्फे पेरून त्या औरंगजेबाच्या कानात जातील याची तजवीज हेरखात्याचा उपयोग करून केलेल्या होत्या. त्यामुळे अखंड महाराज येण्याच्या अगोदर दिल्लीमध्ये त्यांच्याबद्दल सामान्य जनता, औरंगजेबाचे सैन्य, त्याचे सरदार याच्यामध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालेलं होतं. हाच म्हणून ज्यांनी अफजल खानाचा कोथळा काढला, हाच म्हणून ज्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली. आणि औरंगजेबांनी ज्या बातम्या त्याच्या कानामध्ये पोहोचत होत्या त्या बातम्या खऱ्या निघाल्या तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी पंचधारी सरदाराच्या लागणीमध्ये महाराजांना उभं केलं, त्याच्यामागचं खरं कारण काय असावं? तर या सगळ्या बातम्या यदा कदाचित आपल्याला ज्या काही बातम्या आपल्या हेरखात्यात मिळाल्या आणि खरंच जर आपल्या दरबारामध्ये येऊन महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर 15 फुटाची उडी मारून आपल्याला मारलं किंवा ते अदृश्य झाले, कदाचित एवढी उंच उडी किंवा लांब उडी मारून ते आपल्या पुढ्यात क्षणार्धात आले, तसं होऊ नये याची खबरदारी औरंगजेबाने खरं तर महाराजांना 45 सरदाराच्या पंक्ती रांगेत उभा करून केली होती. इतका सेफ गेम औरंगजेब त्याच्या परीने खेळला होता. आणि त्यानंतर त्या दरबारात त्यांनी मराठी बाणा म्हणजे काय हे दाखवलं, अखंड जगाने पाहिलं तिथे. त्यानंतर महाराजांना कळून चुकलं की हा माणूस आपल्याला काही इकडनं जिवंत सोडणार नाही. तसं मी म्हटल्याप्रमाणे महाराजांनी नंतर त्याला अक्षरशः मामा बनवला. त्यांनी काय केलं, तिकडनं त्या सगळ्यांना त्या मिठाईचे डबे पेठारे पाठवायला सुरुवात केली. महाराजांनी त्याचं जे मंत्रिमंडळ होतं, इव्हन त्यांना महाराजांची म्हणजे औरंगजेबाची एक मुलगी महाराजांना फेवर करणारी होती, तिचा पण चांगला चाणाक्षपणे महाराजांनी उपयोग करून घेतला. त्याचा सरदार जे होते मुख्य त्यांनी व्यक्तिशा चांगला उपयोग करून घेतला. सगळ्यांना म्हणजे काही ना काही देणं करून आपल्या स्वतःच्या बोलण्याने आणि युवराज संभाजी राजांचा उपयोग करून महाराजांनी आपली यंत्रणा अशी उभी केली होती की महाराजांची प्रत्येक विनंती औरंगजेब मान्य करत गेला. म्हणजे पहिलं म्हणजे महाराज आजारी पडल्याचं महाराजांनी सोडून गेलं, ते त्याला पटलं. औरंगजेबासारख्या बदमाश बादशाला ती गोष्ट पटली की महाराज आजारी आहेत, इथे महाराज आजारी पडले आहेत त्या ह्याच्यामध्ये आणि औरंगजेब ते मान्य करतो असं तुम्हाला वाटतं? नाही, हे कोणी त्याला तरी कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं ना. ती यंत्रणा महाराजांनी त्या काळामध्ये उभी केली, क्षणार्धात उभी केली. कळलं गेली सरदारांना काय द्यायचंय ते देऊन त्यांना प्रभावी वाणीने कधी संभाजी महाराजांना पाठवून कधी स्वतः त्यांना तिथे बोलावं, या प्रकारचे टॅक्टिक्स वापरून महाराजांनी स्वतःची अंतर्गत यंत्रणा औरंगजेबाच्या दरबारामध्ये तयार करून ठेवलेली होती. कळलं गेली. त्यामुळे आणि तुम्हाला जे काय वाटतं की औरंगजेबाच्या त्या अटकेतनं महाराज काय पेटाऱ्यातनं गेले. मी अनेक पुस्तकं यावर वाचली आहेत, अनेक ग्रंथ मी शिवाजी महाराजांवर वाचले. पण मला नेहमी काय वाटतं माहितीये का, शहाजीराजे आणि जिजाबाईंनी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं ट्रेनिंग इतकं एक्सलंट केलेलं होतं. त्या ट्रेनिंगमध्ये
त्यांना मंत्र शक्ती वगैरे जे काही प्रकार असतात ना, संमोहनशास्त्र वगैरे पण शिकवलं गेलं असावं. नाहीतर त्या फौलाद खानाच्या पहारातनं महाराज पेटारातनं पळून जाणं ही अशक्यप्राय गोष्ट होती. माझा अंदाज असा आहे की त्यांनी औरंगजेबाला मामा बनवताना त्यांनी जी अंतर्गत यंत्रणा तयार करून ठेवली होती त्याच्या औरंगजेब दरबारामध्ये, त्यांच्याचकडनं त्यांनी आलेले आपल्या जवळ, आपण पुण्यावरून येताना जे काही राजगडावरून येताना जे सैन्य गोतावळा घेऊन आले होते महाराज थोडाफार, त्या सर्वांना परत जाण्याचे परवाने सही शिक्क्यासह महाराजांनी मिळवले. ते काय तुम्हाला वाटलं महाराजांनी एक पत्र त्याला पाठवलं आणि मिळालं? नाही. त्यासाठी ही महाराजांनी इंटरनल यंत्रणा तिथे थोड्या काळामध्ये उभी केली. आणि ते कोण महाराजांची माणसं नव्हती, ती औरंगजेबाची सगळी माणसं होती. त्यांना देखील महाराजांनी प्रभावित केलं. स्वतःचं बोलणं वागणं सामदान सगळं करून तिथे महाराजांचं प्रत्येक म्हणणं रिक्वेस्ट केली की ते औरंगजेब मान्य करून दिला. महाराजांनी पहिली गोष्ट केली की आपल्याबरोबर आलेले सगळी माणसं सगळं जे काही थोडंफार सांगितलं सगळ्यांना सुखरूपरित्या बाहेर काढलं आणि काही मोजकीच माणसं स्वतःकडे ठेवली. आणि माझा तर अंदाजच आहे, माझी खात्री आहे की महाराज काही पेटाळत नाही पळाले नाही. महाराजांच्या लहान वयापासून जे काही त्यांना सगळ्या भाषा शिकवल्या गेल्या, महाराजांना चांगलं संस्कृत येत होतं, फारशी भाषा येत होती, त्याचप्रमाणे संमोहनशास्त्र वगैरे जे मंत्रशक्ती वगैरे पण महाराजांना येत होती. त्यावेळी महाराज वेषांतर करूनच शेवटच्या क्षणाला कोणाला संमोहनशास्त्राचा उपयोग करून वगैरे महाराज तिकडनं बाहेर पडले असं मला खात्रीपूर्वक वाटतं. त्याचा काही माझ्याकडे पुरावा नाही, पण मला वाटतं की महाराजांचं जर अशा प्रकारचं ट्रेनिंग झालं असेल तर त्या शक्तीचा उपयोग महाराजांनी अशा अत्यंत कठीण प्रसंगी जरूर केला असणार. आणि महाराजांच्या सुटकेमध्ये संभाजी महाराजांनी पण अतोनात स्वतःची बुद्धिमत्ता वापरली होती. साध्या गोष्टी त्यांनी महाराजांसाठी त्या काळात केल्या होत्या. महाराजांनी आग्र्यावरनं सुटताना येण्याचा जो हे केलं, त्यांचं प्लॅनिंग आणि दूरदृष्टी इतकी प्रचंड होती की त्यांना माहित होतं की आपण संभाजीराजांना आपल्या बरोबर ठेवलं तर आपण पकडले जाणार. म्हणून त्यांनी स्ट्रॅटेजी काय केली तर संभाजी महाराजांना उत्तरेमध्ये ठेवलं आणि सगळीकडे उठवलं की त्यामुळे महाराजांचे येण्याचा प्रवास ते दिवसा याच्यामध्ये असायचे, म्हणजे काय म्हणतात त्याला, योगाच्या वेशामध्ये असायचे. आणि महाराजांचा दिल्ली ते रायगडावरचा सगळा येण्याचा सगळा प्रवास हा रात्रीचा झालेला आहे. रोज रात्रीचा नवीन घोडा असायचा त्यांना आणि त्यातनं त्याचं नियोजन महाराजांच्या हेरकाट्याने इतकं उच्च कोटीचं नियोजन होतं की महाराजांना कुठेच अडथळा आला नाही. आणि त्यांना औरंगजेबाला काय वाटलं होतं की ते उत्तरेमधनं जसे आले तसेच उत्तरेतनंच येतील, महाराजांनी दुसरी वाट निवडली. महाराज आसाम बिसाम या सगळ्या तिकडनं करत त्या बाजूने आली, जेणेकरून त्यांची माणसं तर त्यांनी पाठवलीच होती. आणि महाराजांना शोधत तो उत्तरेमध्ये राहिला संभाजी. त्याला वाटलं की त्यांच्याबरोबर संभाजी आहे, त्यामुळे त्यांचा औरंगजेबाच्या सैन्याचा महाराजांना ओळखून काढण्याचा मार्ग हे काय होतं की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज दोघेही एकत्रच असणार. महाराजांनी तिथे पण त्याची विकेट काढली होती. संभाजी महाराजांना त्यांनी तिथेच ठेवलं, उत्तरेमध्येच ठेवलं एका रामायणाच्या घरी आणि स्वतः इकडनं निघाले. आणि राजगडावर पोहोचल्यानंतर त्यांनी संभाजी महाराज याच्यामध्ये गेले अशी सगळीकडे आवई उठवली. यासाठी त्यांनी संभाजी महाराजांचं क्रियाकर्म पण केलं, जेणेकरून दिल्लीत बसलेल्या त्या औरंगजेबाला ही बातमी खरी वाटावी. म्हणून मी मगाशी म्हटलं की त्यांनी औरंगजेबाला ना अक्षरशः मामा बनवलं. आग्र्यावरून सुटताना महाराजांनी त्याला मामा बनवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीची दहशत आणि दरारा औरंगजेबाच्या मनामध्ये इतका प्रचंड झाला या गोष्टीमुळे की महाराज आग्र्यावरून सुटल्यानंतर महाराजांच्या मृत्यूपर्यंत औरंगजेबाने स्वराज्याकडे जरा देखील डोळे वर करून कधी पाहिलं नाही. एवढी प्रचंड महाराजांच्या नावाची दहशत औरंगजेबाच्या मनामध्ये बसलेली होती. कारण फौलाद खानाच्या पहाऱ्यातनं बाहेर पडणं आणि त्याच्यासारख्या स्वतःच्या बाप स्वतःचे अनेक भाऊ मारणाऱ्या अशा दुष्ट माणसाच्या कैदेतनं बाहेर पडणं हे काही साधं काम नव्हतं. पण महाराजांनी ते जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं. हीच तर महाराजांची महती होती. शाहिस्तेखानाचा जो मी आता म्हटलं, जो सर्जिकल स्ट्राईक केला त्या काळामध्ये, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जे कोण मुसलमान सरदार होते त्यांचा इतका कुबीने वापर महाराजांनी करून घेतला ना. एक ते लाल महालामध्ये त्यांचा पूर्ण लहानपण गेलेलं होतं पुण्यामध्ये, त्यांना त्या लाल महालातले प्रत्येक खोलीची माहिती होती. पण
त्याच्या नियोजनामध्ये त्यांनी जी नियोजनाची साखळी तयार केली होती त्या सर्जिकल स्ट्राईकसाठी, त्यातला एक जरी किडा हल्ला असता तर सगळी मोहीम त्यांची पूर्णपणे अयशस्वी झाली असती. पण ती होऊ शकली नाही, कारण त्यांचं नियोजन आणि दूरदृष्टी इतकी प्रचंड होती की तो त्या काळातला सर्जिकल स्ट्राईक देखील 100% यशस्वी झाला. शाहिस्ते खान ची बोटं कापल्यानंतर तो महाराष्ट्रातनं गेला, दिल्लीला परत गेला. महाराजांचं मोठेपण असं होतं की त्या काळामध्ये कसं होतं माहिती ना, राजे महाराजांच्या लढाया व्हायच्या आणि प्रत्येक युद्धामध्ये काय राजा युद्धावर जात नसे. महाराज मोक्याच्या ठिकाणी जिथे जिथे धोका आहे तिथे तिथे महाराजांनी फ्रंट लाईनला येऊन युद्ध केलेलं आहे. मग ती आग्र्याची भेट असू दे, अफजल खानची भेट असू दे, शाहिस्ते खानावर हल्ला असू दे, महाराज फ्रंटला जाऊन लढलेले. त्यामुळे इतर राज्यकर्ते आणि महाराजांमधला हा एक मोठा फरक आहे. मग इतर लोक राज्यकर्ते आणि महाराजांमधला आणखीन काय फरक आहे, तर त्या काळामध्ये काय होतं, सामान्य जनतेला आपल्या डोक्यात कोण राज्य करत आहे याच्याशी काही लेनदेन नव्हती. कारण शेवटी काय, तो दिल्लीत बसलेला मोगल बादशाह असू दे, नाहीतर आणखीन कोणता राजा असू दे, सामान्य गावात राहणारा जो शेतकरी आहे त्याला त्या पाटलाची दहशत होतीच. राजा बदलला म्हणून त्याच्या दहशतीमध्ये, त्या पाटलाच्या दहशतीखालीच तिकडे जनता राहिली होती ना. त्याच्यामध्ये त्या सामान्य जनतेच्या परिस्थितीमध्ये आर्थिक सामाजिक जीवनात काहीच फरक नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन झाल्यानंतर सामान्य माणसाच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून महाराजांनी आणला. स्त्रियांचा मान सन्मान त्यांच्या काळामध्ये वाढला. नाहीतर त्या काळामध्ये स्त्रियांच्या जीवनाला काही अर्थच नव्हता. पाटील आणि जे छोटे मोठे या मुघलांचे सरदार होते त्यांनी स्त्रियांवरचे अत्याचार ही रोजचीच बाब होती. महाराजांनी ती थांबवली. स्त्रियांचा मान सन्मान राखला, शेतकऱ्यांचा मान सन्मान राखला. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये अशी प्रतिमा निर्माण झाली की हे जे स्वराज्य म्हणून छत्रपतींचं जे काय आहे त्याच्यामध्ये हे माझं राज्य आहे. कारण तोपर्यंत पाटलांनी जेव्हा ते एका अत्याचार केला स्त्रीवर, त्याचा चौरंग केला महाराजांनी, त्याचे हातपाय कापून टाकले. त्यामुळे स्त्रियांचा मान राखला गेला पाहिजे, शेतकऱ्यांवर अत्याचार होता कामा नये. ह्या गोष्टी जेव्हा झाल्या त्यावेळेस त्या गरिबीच्या रांगेत असलेल्या शेवटच्या माणसाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनामध्ये आमूलाग्र असे महाराजांच्या धोरणांमुळे बदल घडून आले. त्यामुळे सामान्य माणूस जो महाराजांसाठी जीव द्यायला तयार झाला, त्याच्या मागचे कारण एक असं होतं की महाराजांनी त्याच्या सर्व ह्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करून आणले. महाराजांनी त्यांच्या अखंड आयुष्यामध्ये कधी राजदरबारामध्ये पोवाडे, गाणी, बजावणी, नृत्यकला कधी यांना थारा दिला नाही, कधी नाही. त्यांना आवडेल त्यांच्याबद्दलचे पोवाडे देखील त्यांना ऐकायला आवडले नाही. त्यांना कसल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. त्यांना जे मोगलाईत होते ना सगळे, जे वाईट गुण होते त्यांच्यापैकी कसलाही वाईट गुण महाराजांच्या अंगामध्ये नव्हता. सगळेजण म्हणतात की महाराजांना काय मोठं त्या काळामध्ये हिंदू पत्पाशाही महाराजांना हिंदू राज्य स्थापन करायचं होतं, पण त्याचबरोबर त्यांनी इतर असलेल्या धर्मांचा देखील कायम आदरच केला. पण म्हणजे काही त्यांना सोशलिस्ट सरकार किंवा कम्युनिस्ट सरकार स्थापन करायचं नव्हतं. त्यांना हिंदू पत्पाशाहीच स्थापन करायची होती आणि ती पण दिल्लीपर्यंत त्यांना जायचं होतं. अखंड हिंदुस्थानवर जे काही आक्रमण चाललं होतं, जे काही अत्याचार होत होते, ते संपूर्ण त्यांना दिल्ली काबीज करायचं त्यांचं स्वप्न होतं. आणि ते करत असताना जात, धर्म, प्रांत हे सगळे भेदभाव त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक कॅरेक्टरच्या ताकदीवर ते येऊ दिले नाही. त्यांच्यासाठी मरणारी माणसं त्यांनी तयार केली. याचं ज्वलंत उदाहरण त्यांच्या वागणुकीमध्ये, त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक सगळ्या वागणुकीमध्ये ते प्रकर्षाने नेहमी जाणवत राहिले. म्हणून महाराज इतरांपेक्षा वेगळे होते. म्हणजे ते जे म्हणतात की शेतकऱ्याच्या गवताच्या पात्याला पण तुम्ही कधी धक्का लागता कामा नये, हे जे त्यांचं तत्व होतं त्याच्यामागची भूमिका काय आहे. आजच्या काळामध्ये जर तुम्ही विचार केला की गरिबीतल्या रांगेतला जो शेवटचा माणूस आहे तो सुखी झाला पाहिजे, त्याला संरक्षित, त्याचं जीवन सुरक्षित व्हायला पाहिजे. आणि तेच तर त्यांनी स्वराज्यामध्ये करून दाखवलं 16व्या शतकामध्ये.
तुम्हाला माहितीये त्या काळामध्ये महाराजांची दूरदृष्टी म्हणजे काय होती, प्रचंड होती, त्याची तुम्ही कल्पनाच नाही करू शकत हो. तुम्हाला सांगतो ना, ते ना जे ब्रिटिश आले होते ना त्यांना ते टोपीवाले म्हणायचे महाराज. ते म्हणायचे धंदा करायला टोपीवाले आले, व्यवसाय करायला आले, ह्यांना सैन्य कशाला पाहिजे. म्हणून त्यांनी ते त्यांच्या राज्यामध्ये कधीच त्यांची वखार आली तर त्यांना सैन्य ठेवण्याची कधीच परमिशन द्यायची नाही. कोकणातली वखार राजापूरला होणार आहे ती होऊ नाही दिली महाराजांनी. सुरत तीनदा लुटली त्यावेळेस पण त्यांनी तेच केलं होतं. महाराजांना नाविन्याची आवड होती फार. महाराजांना ते टोपीवाले जे आले ते टोपीवाल्यांना महाराज नेहमी ना त्या काळात ॲलोपॅथी मेडिसिनची क्रांती युरोपमध्ये होत होती. ॲलोपॅथी मेडिसिनचा उदय झालेला होता आणि महाराजांच्या नजरेमध्ये ती गोष्ट आलेली होती की ही जी काय हे टोपीवाले जे स्वतःबरोबर जी काही औषधं घेऊन येतात ती फार परिणामकारक आहे. त्यामुळे महाराज त्या लोकांकडनं नेहमी या टोपीवाल्यांकडनं फ्रेंच लोकांकडनं नेहमी त्यांची औषधं घेत असत. आपल्या धर्मामध्ये महाराजांचा धर्म आणि कर्मकांड यावर काही विश्वास नसावा आणि नव्हताच. त्यामुळे महाराजांना एक गोष्ट महाराजांच्या ध्यानामध्ये आली होती की आपल्याला जर स्वराज्य निर्माण करायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला नाविक दल आपल्याकडे असायला पाहिजे. हे एवढ्या शेकडो हजारो किलोमीटरवरनं जी माणसं आली आहेत एवढा प्रवास करत यांची ताकद आहे ती त्यांच्या नौदलामध्ये. आणि म्हणून महाराजांनी प्रथम त्यांच्याकडनं काही आपल्याला मिळतं का याची चाचपणी केली. पण त्यावेळेस त्यांचं धर्माचं स्पिरिट, ख्रिश्चॅनिटीचं स्पिरिट एवढं होतं की मग तो फ्रेंच असू दे, तो डच असू दे किंवा तो ब्रिटिश असू दे, ते कोणीही महाराजांना मदत करायला तयार नव्हते धर्माच्या नावाखाली. कारण महाराज हिंदू होते आणि हे सगळे कॅथॉलिक होते, ख्रिश्चन्स होते. त्या महाराजांनी स्वतःच त्यात संशोधन करून आपलं स्वतःचं नाविक दल उभारलं. म्हणजे भारताच्या नाविक दलाचे खरे जनक हे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि आहेत ते त्या काळामध्ये. आणि त्यावेळेला जेव्हा ब्रिटिशांनी, टोपीवाल्यांनी, फ्रेंचांनी, डचांनी महाराजांनी आपला माणूस स्पेनच्या राजाकडे पाठवला होता. आज तुम्ही विचार करा 16व्या शतकामध्ये ह्या माणसाची महाराजांची दूरदृष्टी कुठे होती. हे जेव्हा टोपीवाले, डच आणि सगळे पोर्तुगीज, फ्रेंच राज्यकर्ते जेव्हा त्यांना नाविक दल उभारण्यामध्ये मदत करत नाहीत म्हणाल्यावर महाराजांनी आपला प्रतिनिधी स्पेनच्या राजाकडे पाठवला होता. इतकी त्यांची प्रचंड दूरदृष्टी होती. त्यांच्या डोळ्यात सतत टोपीवाले होते, त्यांची नियत काय हे महाराजांना पूर्णपणे माहिती होते. ह्या अशा सगळ्या बॅकग्राऊंडवर महाराज हे इतर राज्यकर्त्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे वाटण्याचं कारण ते आहे. ते कारण मला नेहमी भावतं ते म्हणजे सामान्य माणसासाठी असली त्यांच्या मनातली तळमळ. हे शेतसारा जे आपण म्हणतो ते काय, हे सगळं महाराजांनी त्या काळामध्ये करून घेतलेलं आहे. शेतसाऱ्याचं आज पण जो शेतसारा होतोय ना त्याचं तत्व हे महाराजांनी रुजवलेलं आहे. त्याला मराठी भाषेचा प्रचंड अभिमान होता. कारण त्या काळामधल्या भाषेमध्ये, बोलीभाषेमध्ये फारसी आणि मोगलाई भाषेचा, उर्दू भाषेचा फार मोठा प्रभाव होता. तो घालवण्यासाठी महाराजांनी मराठीला राजभाषा करून मराठीला फार मोठं राजकोष मराठीमध्ये लिहून दिलं. प्रत्येक गोष्टीमध्ये, साध्या साध्या गोष्टीमध्ये ह्या माणसाला एवढी जाण होती, प्रचंड जाण होती. म्हणून ते अलौकिक झाले. महाराज अलौकिक होण्यामागचं एकमेव कारण ते होतं की महाराजांनी सामान्य माणसाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणला आणि सामान्य माणसाचं जीवन सुरक्षित केलं. स्त्रियांचा मान राखला, स्त्रियांना मानसन्मान मिळवून दिला, त्यामुळे महाराज इतरांपेक्षा वेगळे झाले. दुष्काळाच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो महाराज आपली गोदाम उघडी करत असत. साधा आताच्या राज्यकर्त्यांचा आणि महाराजांची जी तुम्ही कम्पेअर जर केलं, आता कोविडचं सगळं प्रकरण चाललं होतं. आज आपल्या भारतामध्ये हजारो टन धान्य सडून जातं, उंदीर खातात, एवढं प्रोडक्शन आपल्याकडे धान्याचं होतं. पण या कोविडच्या काळात देखील केंद्र सरकारने आपल्याला एकही धान्य गरीब जनतेला मोफत दिलं नाही. हा 2 राज्यकर्त्यांमधला फरक होता. खरं म्हणजे आज आपली नवीन पिढी जी सगळी सिनेसृष्टीतल्या लोकांचं सोर्स ऑफ इन्स्पिरेशन घेतात, खरे अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिरो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच होते आणि आहेत. मित्रांनो, आता शिवाजी महाराजांच्यावर बोलत असताना मी तासनतास त्यांच्यावर बोलू शकतो आणि ते तुम्हाला आवडेलही. पण आजच्या राज्यात आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं, कधी विचार केला या गोष्टीवर?
मी तुम्हाला सांगतो ना, आज जर महाराज असते ना तर रायगडावरच्या टकमक टुकावर अनेक लोकांना त्यांनी ढकलून दिलं असतं खाली आजच्या प्रेझेंट राज्यकर्त्यावेळी. मित्रांनो, मी आज आता तुमच्याशी काही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चर्चा केली, तुम्हाला कशी वाटली ते मला अवश्य सांगा. माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र रेग्युलरली बघा, तुमच्या प्रतिक्रिया त्याच्यावर कळवा. माझी sadgurukamat.blogspot.com या माझ्या साईटला पण तुम्ही भेट द्या, माझ्या ट्विटरला भेट द्या, तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. पुढच्या आठवड्यात परत एकदा नवीन विषय घेऊन येतोय, अराजकीय विषय घेऊन येतोय तुम्हाला भेटण्यासाठी. तोपर्यंत टेक केअर.